सदा नाम घोष करू हरिकथा, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान। सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो। असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा। सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांगा। सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू दास तुका। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल 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 विठ्ठल, हला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। सदा नाम घोष करू हरिकथा, तेने
सदा चित्ता समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती देहू निवासी संत सम्राट महाराष्ट्रभूषण श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा नामपर प्रकरणातील अभंग सेवेकरिता घेतला असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय नामाचं महत्त्व सांगतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सतत अशा प्रकारचं जर आपण देवाचं नामचिंतन केलं, देवाचं भजन केलं तर आपल्या चित्ताला समाधान मिळते. आणि एकदा का चित्ताला समाधान मिळालं म्हणजे सर्व सुख प्राप्त झालं. त्या सर्व सुखाच्या समाधानामध्ये आम्हाला आनंद प्राप्त होतो आणि त्या आनंदाच्या भरामध्ये आमची अशी अवस्था होते की आम्हाला विदेही अवस्था प्राप्त होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तिथे आमच्या अंगाला पुण्याचीही गरज नाही आणि पापाचीही गरज नाही. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. चिंतनाकडे वळण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो असा. आपल्या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री हरिभक्त पारायण 1008 गुरु गंगा भारती महाराज यांच्या 33व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सर्वांच्या विशेष सहकार्यातून चालत आहे. भव्य दिव्य अशा स्वरूपाचा हा सोहळा आहे आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील पहिल्याच दिवसाची सेवा मला प्राप्त झाली. मला ज्यांनी सेवा दिली असे असणारे श्री हरिभक्त पारायण रामजी खवल यांनी फोन केला आणि पहिल्याच दिवसाची सेवा आहे असं सांगितलं. आता तुमच्या सर्वांच्या विशेष सहकार्यातून मला ही सेवा मिळाली. आत्ताच ज्यांनी चाल गायली असे असणारे श्री हरिभक्त पारायण उत्कृष्ट गायनाचार्य पांडुरंग महाराज भोसले, तसेच आपल्या गावातील सगुण महाराज येवले, सुरेश महाराज येवले, सर्वच आपल्या गावातील भजनी मंडळ, तसेच चिंतनाकरिता ऐकण्याकरिता आलेल्या सर्व श्रोते सज्जन मायबाप टाळकरी विनेकरी उत्कृष्ट पखवाज वादक राजू महाराज जाधव त्यांच्या संस्थेतील विद्यार्थी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय नामाचं महत्त्व सांगतात. का बरं? त्यांना दुसरं काही सांगता आलं नसतं का? नामाचंच महत्त्व सांगायची काय गरज होती? तर तुकोबारायांना माहिती होतं या जगामध्ये भरपूर असे लोक आहेत की ते देवाचं नामचिंतन करतात, भजन करतात, पण ते कसं करतात? संसारातून वेळ मिळाला तर करतात, सवडीनुसार करतात, गावामध्ये सप्ताह असला तर करतात, परंतु अखंड अशा प्रकारचं करतात का? नाही. अंतःकरणातून करतात का? मनोभावे करतात का? तर अनेक संत महात्म्यांचं स्पष्ट म्हणणं आहे, तुम्ही जर देवाचं नामचिंतन भजन जर आवडीने करत नसाल, अंतःकरणातून करत नसाल तर त्याचा काहीही उपयोग नाही. संत महात्मे सांगतात, तुम्हाला जर पूर्ण तुमची चिंता घालवायची असेल तर तुम्ही आवडीने देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. एकनाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, आवडीने भावे हरी नाम घेसी, 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 तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, हरिमुखी गाता हरपणी चिंता, हरिमुखी गाता हरपणी चिंता,
तुझी चिंता त्याशी सर्व आहे. एकनाथ महाराज म्हणतात, आवडीने जर तुम्ही देवाचं नामस्मरण केलं, चिंतन केलं, तर तुम्हाला तुमची चिंता करायची गरज नाही. तो सर्व तुमच्या जबाबदाऱ्या स्वतः पार पाडतो. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा हरी, तुझे नाम अखंड माझ्या मुखात राहू दे. म्हणजे कसं तर दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. दिनरजनी म्हणजे कसं, दिवस आणि रात्र तुझं नाव माझ्या मुखामध्ये राहू दे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती सोपनी पांडुरंग जागृती सोपनी पांडुरंग 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 धानी पांडुरंग मणी पांडुरंग धानी पांडुरंग मणी जागृती सोपनी पांडुरंग जागृती सोनी पांडुरंग 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 धानी पांडुरंग मणी पांडुरंग धानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मनामध्येही तुमचंच नाव, ध्यानामध्येही तुमचंच नाव आणि स्वप्नही जरी पडलं तर तुमच्याच नावाचं पडलं पाहिजे. मग खऱ्या संतांचं असं असतं, त्यांच्या झोपेमध्येही नामस्मरण चालूच असतं. एकदा भगवंत आणि उद्धव गप्पा मारत बसले होते. त्यावेळेस भगवंत उद्धवाला म्हटले, उद्धवा आपल्याला हस्तिनापुरात अर्जुनाला भेटायला जायचे आहे. त्यावेळेस उद्धवाला वाटलं, अरे आपण रात्रंदिवस अशा प्रकारची या भगवंताची सेवा करतो, रात्रंदिवस आपण भगवंताजवळ असतो, परंतु भगवंत तर त्या अर्जुनाचंच नाव घेतात. म्हणजे त्या अर्जुनासमोर मला कमी लेखतात. आता उद्धवाला अहंकार आला होता. देवाला सगळं काही चालतं, परंतु अहंकार चालत नाही. मग उद्धव आणि भगवंत अर्जुनाच्या घरी गेले आणि बराच वेळ दारातच उभे होते. उद्धवाला वाटलं, अरे भगवंत तर खूप अर्जुनाचं नाव काढत होते आणि यांच्या घरी तर पाणी द्यायची सुद्धा पद्धत नाही. त्यावेळेस अर्जुनाची बायको सुभद्रा अर्जुनाचं डोकं मांडीवर घेऊन चेपत होती. त्यावेळेस भगवंत सुभद्रेला म्हटले, सुभद्रा तुझी सेवा करण्याचं, तुझं डोकं चेपण्याचं काम मी करतो, तो आमच्याकरिता पाणी घेऊन ये. त्यावेळेस सुभद्रा पाणी आणण्याकरिता जाते आणि भगवंत आणि उद्धव तिथे बसलेले असतात. त्यावेळेस अर्जुन गाढ झोपेत असतो आणि तिथे अचानक आवाज यायला लागतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आता उद्धवाला वाटतो, अर्जुन तर गाढ झोपेत आहे, सुभद्रा पाणी आणण्याकरिता गेली आहे, पण हा आवाज येतो तरी कुठून आणि आपल्याजवळ दुसरं कोणीच नाही. त्यावेळेस थोडा वेळ थांबल्यानंतर उद्धवाला कळलं की हा आवाज दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून अर्जुनाच्या रोमारोमातून केसातून येत होता. त्यावेळेस त्या उद्धवाला कळलं की अर्जुनाचं जे अशा प्रकारचं भगवंत दररोज नाव काढत होते ते कशामुळे, तर अर्जुन झोपेत आहे परंतु त्याचं नामस्मरण चालूच आहे. म्हणून आपण अर्जुनाच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही. विठ्ठल मग खऱ्या संतांचं नामस्मरण हे झोपेतही चालूच असतं. झोपेतच काय तर चोखोबाची हाडे मेल्यानंतर सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती. मंगळवेढेला गावाबाहेर बंधाऱ्याचं बांधकाम चालू होतं. त्यावेळेस ते बांधकाम चालू होणार होतं आणि तिथे चोखोबाची अनेक कामगाराबरोबर निवड झाली. आता चोखोबाला वाटलं एकदा जर का बांधकाम चालू झालं
तर मग आपल्याला पांडुरंगाच्या दर्शनाला जाता येणार नाही. त्यावेळेस चोखोबा पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि पांडुरंगाला म्हणले, पांडुरंगा आता माझं हे शेवटचं दर्शन आहे. आणि असं म्हणून चोखोबा मंगळवेढ्याला गेले आणि तिथे कामावर रुजू झाले. आता त्या बंधाऱ्याची भिंत दिवसागणिक वाढत होती आणि चोखोबा नामस्मरण करत करत ते काम करत होते. एक दिवस असंच नामस्मरण करत असताना त्या भिंतीची उंची खूप वाढली होती आणि नामस्मरण करत असताना ती भिंत कोसळली आणि त्या भिंतीखाली चोखोबा आणि त्यांच्याबरोबर अनेक कामगार दबले गेले. त्यावेळेस श्री विठ्ठलाने नामदेवरायांना सांगितलं, नामा माझा भक्त चोखोबा त्या बंधाऱ्याच्या बांधकामाच्या तिथं भिंत पडली आहे, त्या भिंतीखाली दबला गेला आहे आणि आता तू जाऊन माझ्या चोखोबाची हाडे वेचून आण. ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असं नाव ऐकू येईल ते हाड माझ्या चोखोबाचं समज आणि घेऊन ये. त्यावेळेस नामदेवराया मंगळवेढ्याला आले आणि त्यांनी ती हाडे वेचून नेली. पंढरपूरला गेले आणि जिथे चोखोबा ज्या पायरीवरती बसून तिथे भजन करत होते तिथे चोखोबाची समाधी बांधली. म्हणून पहिली पायरी नामदेवाची आहे. नामाचं महत्त्व समजल्याशिवाय मंदिरामध्ये प्रवेश नाही. विठ्ठल विठ्ठल एवढंच काय तर जनाबाईच्या गौऱ्यातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. पण त्यासाठी देवाला काय करावं लागतं, सर्व भावाने शरण जावं लागतं. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. सर्व भावाने जर आपण देवाला शरण गेलं तर भगवंत आपल्यावर कृपा करतो. म्हणून तुकाराम महाराज दररोज आंघोळ करायचे, गळ्यात विणा घालायचे आणि कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर, तर कधी घोराडेश्वर डोंगरावर जाऊन भगवंताचं नामचिंतन करत बसायचे. पण आता कोणत्या डोंगरावर गेले हे जिजाबाईंना माहिती नव्हतं. मग त्यावेळेस तिन्ही डोंगराकडे जाताना त्या डोंगराकडे 3 वाटा फुटतात. ज्या वाटेला पावलं उमटलेले असतील त्या वाटेला जिजाबाई त्या जाणाऱ्या पावलाच्या वाटेला त्या पावलाला कान लावायच्या आणि ज्या पावलातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या दिशेनं त्या तुकाराम महाराजांना भाकरी घेऊन जायच्या. मग ज्यांच्या पावलातून विठ्ठल विठ्ठल असं नाव ऐकू येतं, देवाचं नामस्मरण ऐकू येतं, मग त्या नामस्मरणामध्ये साधी शक्ती आहे का? ते नाम घ्यायला सोपं आहे, परंतु अनेक जन्माची पाप त्या नामस्मरणाने जळून जातात. नामा संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरेचे जळतील पापी जन्मांतरेचे जळतील पापी जन्मांतरेचे जळतील पापी. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे. नामा संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. ते नाम घ्यायला एवढं सोपं आहे आणि ते जर नाव आपण घेतलं तर आपली अनेक जन्माची पापे जळून जातात. पूर्वी वाल्मिक ऋषी नावाचे ऋषी होऊन गेले, ज्यांना आद्य कवी म्हटलं जातं. त्यांनी प्रभू रामचंद्राचं चरित्र शतकोटी श्लोकात गायलं. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. हे ऐकलं नामदेवरायांनी. नामदेवरायांना फार दुःख झालं. चंद्रभागेतिरी ऐकिल्या गोष्टी वाल्मिके शतकोटी ग्रंथ केले. आता तुम्ही म्हणाल चांगल्या गोष्टीचं दुःख का व्हावं? आता काही काही लोकांना दुसऱ्याचं चांगलं झालेलं खपत नाही. मग असे होते का नामदेवराय? नाही. नामदेवरायांना वाटलं अरे हा मूळचा लुटारू वाल्ल्या कोळी हा पापी आहे आणि याने प्रभू रामचंद्राचं चरित्र शतकोटी श्लोकात गायलं,
मी तर माझ्या पांडुरंगाचा लहानपणापासूनचा लढिवाळ भक्त आहे, परंतु मी माझ्या पांडुरंगाचं चरित्र काहीच गायलं नाही. माझ्या चित्तात फार दोष आहेत, माझी या चित्ताशी फार झाले क्लेश, व्यर्था मी आयुष्य गमाविले. नामदेवराय म्हणतात, माझं आयुष्य मी व्यर्थ घालवलं, पण आतापर्यंत जे आयुष्य गेलं ते गेलं, परंतु आता इथून पुढचं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये मी माझ्या पांडुरंगाचं चरित्र गाऊ शकतो. आतापर्यंतचं जे आपण पाप केलं ते केलं, परंतु आपण आता बदलू शकतो. मग हे सगळं बदलण्याचं नामस्मरणाचं ताकद आहे की वाल्ह्या कोळीचा वाल्मिक ऋषी झाला. ही नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून तुकोबाराय लोकांना सांगत होते की बाबांनो, मी तुमच्या पाया पडतो. लोकांना विनवणी करून सांगत होते, नागोनी या पाया विनवितो तुम्हासी, नागोनी या पाया विनवितो तुम्हासी, नागोनी या पाया विनवितो तुम्हासी, नागोनी या पाया विनवितो तुम्हासी. करताळी बोला मुखी नाम, 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 करताळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणावे रो वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रो वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रो वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळो वेळा. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. मग तुकोबाराय म्हणायचे की हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. लोकांना तुकोबाराय सांगत होते. तुकोबाराय म्हणतात, जो आमच्या जवळ येत नाही त्याला जवळ बोलावून आम्ही सांगायचो, हका मारून सांगायचो, हकारोनी सांगे तुका. हो हो हकारोनी सांगे तुका. हो हो हकारोनी सांगे तुका. हकारोनी सांगे तुका. हकारोनी सांगे तुका. हकारोनी सांगे तुका. वा वा. हकारोनी सांगे तुका. हकारोनी सांगे तुका.
वा. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. तुकाराम महाराज म्हणतात, मी लोकांच्या पाया पडून लोकांना विनवणी करून सांगत होतो की काय करा, तुम्ही देवाचं नामस्मरण करा, चिंतन करा. पण लोकांनीच उलट तुकोबारायांना प्रश्न केला, का हो तुकोबाराय, तुम्ही रात्रंदिवस देवाचं भजन करता, कधी भंडारा डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर, या डोंगरावर जाऊन भजन करता, पण या डोंगरावर जाऊन भजन करून तुम्ही सगळा संसार सोडून तुम्हाला काय मिळालं आणि याच्यातून काय लाभ झाला. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, आम्हाला याच्यातून एकच मिळालं, ते म्हणजे समाधान. हेच महाराज अभंगाच्या सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा, करू हरी कथा. नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. घोष करू हरी कथा. ज्ञान सदा चित्त समाधान. ज्ञान सदा चित्त समाधान. सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार. सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार. तीन सदा चित्त समाधान. तीन सदा चित्त समाधान. सर्व सुख लालो सर्व अलंकार. सर्व सुख लालो सर्व अलंकार. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. तुकाराम महाराज म्हणतात, माझी अनेक दिवसापासूनची इच्छा होती की समाधान कशाने प्राप्त होईल. आता आपलं जर समाधान पाहायला गेलं तर आपलं समाधान कशाने होतं. जर आपल्याला अनेक दिवसापासून एखादी वस्तू पाहिजे असली आणि ती जर मिळाली तर आपलं समाधान होतं. परंतु तुकोबारायांना जे समाधान पाहिजे ते संसारातलं पाहिजे का, प्रपंचातलं पाहिजे का, नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सदा नामघोष केल्याने माझ्या चित्ताला सदा समाधान मिळाले. आणि तुम्ही जर देवाचं नामचिंतन केलं तर तुमच्याही चित्ताला समाधान मिळेल. मग संत हेच काय करतात, जगाला हिताचा मार्ग सांगतात. जगाच्या कल्याणासाठी रात्रंदिवस देह झिजवतात. जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी. आले घर जावय कोटी. आले घर जावय कोटी. येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी. आले वैकुंठी. आले घर जा वैकुंठी. येते उपकारासाठी. येते उपकारासाठी. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही येथे जगावर उपकार करण्यासाठी जन्माला आलेलो आहोत. शोधोनी आले संत हिताहित जगाते. हिताहित जगाते. हिताहित जगाते. सोनी आले संत हिताहित जगाते. हिताहित जगाते. हिताहित जगाते. शोधून आले संत हिताहित जगाचे. संत हे जगाच्या कल्याणासाठी, जगावर उपकार करण्यासाठी, जगाच्या हितासाठी, कल्याणासाठी जन्माला आलेले असतात. तुकोबाराय आपलं मुख्य ठिकाण सांगतात. आमचं मुख्य ठिकाण कोणतं आहे तर आम्ही वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही
लाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग लाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग लाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोली रे ते ऋषी सात भार वर्ताया वैकुंठवासी आलो याची कारणासी बोली रे ते ऋषी सात भार वर्ताया 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 आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मूळचे वैकुंठवासी आहोत, परंतु कशासाठी आलेलो आहोत तर जगावर उपकार करण्यासाठी आलेलो आहोत. तुकाराम महाराज पृथ्वीवर अवतीर्ण झाले आणि तुकोबारायांनी पाहिलं की मनुष्य प्राणी जन्माला आलेला आहे, परंतु या मनुष्य प्राण्याला आपलं हित कशात आहे हे माहिती नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. मनुष्य प्राणी जन्माला आलेला आहे, परंतु त्यांचं कल्याण कशात आहे हे त्यांना माहिती नाही. म्हणून आपण परमात्म्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. मनुष्य जन्माला आलेला आहे तर त्यांनी आपल्या जीवनात परमात्म्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. पण हरीची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल तर सद्गुरूला शरण जावं लागतं. तोच उपाय. हरी प्राप्तीसी उपाय हरी प्राप्तीसी उपाय हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने येणे साधती साधने धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने येणे साधती साधने साधती साधने साधती साधने हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. तुकाराम महाराज म्हणतात संतांचे पाय धरल्याशिवाय आपल्याला सद्गुरूची प्राप्ती होणार नाही, देवाची प्राप्ती होणार नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात हरीची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला सद्गुरूला शरण जावं लागेल. विठ्ठल पण त्या संतांचं वैष्णवांचं लक्षण तुकोबाराय सांगतात. त्या संतांचं लक्षण काय आहे तर ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या कपाळाला गंध आहे, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा 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 हृदयी कळवळा हृदयी कळवळा वैष्णवांचा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा हृदयी कळवळा वैष्णवांचा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या कपाळाला गंध आहे आणि ज्याच्या हृदयामध्ये हरीचं नामचिंतन चालू आहे ते खरे संत आहेत. आपण म्हणून काय केली पाहिजे, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली पाहिजे. हे कोणाचं लक्षण आहे, वैष्णवांचं लक्षण आहे. आणि अशा सात्विक वैष्णवाला बघितलं की यम सुद्धा थरथर कापतात. एकदा यमदूतांनी यमराजाला प्रश्न विचारला
म्हणे यमराजा आपलं गिऱ्हाईक कसं ओळखायचं? त्यावेळेस यमराजा म्हणले, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नाही, ज्याच्या कपाळाला गंध नाही आणि ज्याच्या हृदयामध्ये हरीचं नामस्मरण नाही, ते आपलं गिऱ्हाईक समजायचं आणि त्यांना बांधून आणायचं. जे न घाली ती तुळसी माळ, न लावी ती गोपी चंदन टिळा, हृदयी न ध्याती गोपाळा, ऐशी अशी घरा आणावे. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही, ज्याच्या कपाळाला गंध नाही आणि ज्याच्या हृदयामध्ये हरीचं नामचिंतन नाही, त्यांना आपलं गिऱ्हाईक समजायचं आणि बांधून आणायचं. आणि ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, ज्यांच्या हृदयात हरीचं नामचिंतन आहे आणि ज्याच्या कपाळाला गंध आहे, ते भगवान विष्णूचे गिऱ्हाईक आहे. त्यांना विष्णू दूत न्यायला येतात. म्हणून देवाला गंध फार आवडतो. अतिप्रिय आवडे तुळसी, अतिप्रिय आवडे तुळसी बुका, तुळसी बुका, तैसी प्रतिकारी भोळ्या भाविका, तैसीच प्रीत करी भोळ्या भाविका, नामपद पंकज पादुका, नामपद पंकज पादुका, श्रीमस्तकी वंदितसे पुरीचे भीमाताटे, पंढरपुरीचे भेमाताटे, तसे पंढरपूरचे भीमाताटे, पंढरपूरचे भीमाताटे. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. तुळशी बुक्का देवाला फार आवडतो. म्हणून देवाच्या गळ्यात सुद्धा तुळशीची माळ आहे. देवाने सुद्धा तुळशीची माला धारण केलेली आहे. आणखी देवाला काय आवडतं? तर आवडे देवासी तो एक प्रकार, आवडे देवाचे ऐका तो प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवाचे ऐका तो प्रकार. आवडे देवाचे ऐका तो प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. आवडे देवासी तो एक प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्ही रात्रंदिवस अशा प्रकारचं देवाचं नामचिंतन करत होतो. कारण की आपला देह हा कधी जाणार आहे हा आपल्याला माहिती नाही. हा काही आपल्याला फोन करत नाही किंवा पत्र पाठवत नाही. म्हणून आता आपण सावध झालं पाहिजे. सावध होई बापा, काळ लागला मापा. बोधला आहे तो. ते म्हणतात आतापासूनच सावध राहा. सावध व्हायला सांगतात कारण आपल्याला कधी मरण येणार आहे हे आपल्याला माहिती नाही. म्हणून रात्रंदिवस आपण रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध आसा.
रात्रंदिवस घोकित तुम्ही सावध असा. हे तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. हा तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. हा उजेड पडताना गळा पडेल फासा. उजेड पडताना गळा पडेल फासा. हे उजेड पडताना गळा पडेल फासा. हे उजेड पडता गळा पडेल फासा. हे उठा की माय बाप कैसी लागली झोप. हे उठा की माय बाप कैसी लागली झोप. हे उठा की माय बाप कैसी लागली झोप. उठा की माय बाप कैसी लागली झोप. लागली झोप. मग संत आपल्याला सावध व्हायला सांगतात. तुकोबाराय म्हणतात आम्ही रात्रंदिवस त्या हरिनामाचा जप केला, हरिनामाचा उच्चार केला, म्हणून काही दिवसाला का होईना आमची इच्छा आम्हाला प्राप्त झाली. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. एवढंच नाही तर तुकोबाराय म्हणतात पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झाले सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. मग तुकोबाराय म्हणतात नामस्मरण केल्यामुळे, देवाचं रात्रंदिवस भजन केल्यामुळे काही दिवसाला का होईना आमची इच्छा आम्हाला प्राप्त झाली, आमचं पुण्य फळाला आलं आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये सर्व सुख प्राप्त झालं. हेच महाराज अभंगाच्या सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. 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 आनंद निर्भर डुलत असो, आनंद निर्भर डुलत असो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंद निर्भय डुलत असो, आनंद निर्भय डुलत असो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व अलंकार. सर्व अलंकार. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्हाला सर्व सुख प्राप्त झालं. आता सुख अशी गरज प्रत्येकाला आहे. कोणाला दुःख आवडतं का? नाही. प्रत्येकाला सुखाची गरज आहे, परंतु ते सुख कुठे आहे ते कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात सुख वाटे हे चिठाई, बहु पायी संतांच्या पायाजवळ सुख आहे. संतांच्या चरणात पशी राहण्यातच सर्व सुख आहे, परंतु ते आपल्याला कळत नाही. मग सर्व सुख कशाला म्हणतात? तर ज्यामध्ये दुःखाचा लवलेश नाही त्याला सर्व सुख म्हणतात. मग आपण सर्व सुख कशामध्ये शोधतो? तर घर, गाडी, बंगला हे सर्व काही जर आपल्याला प्राप्त झालं तर आपण सर्व सुख समजतो. आपल्या जीवनामध्ये सगळी सुख असली आणि एक जर दुःख असलं तर आपण समाधानी राहत नाही, आपल्याला सर्व सुख प्राप्त होत नाही, आपण दुःखी होतो. दशरथ राजाला सगळी सुखे होती, परंतु फक्त एक पुत्र सुख नव्हतं, म्हणून दशरथ राजा दुःखी होते. आता कोणाला मुलगा आहे, कोणाला मुलगा नाही, कोणाला मुलगा आहे तर तो त्यांना सांभाळत नाही. आता कोणाला आहे आंधळ आहे, कोणाला तर मुलगाच नाही. मग प्रत्येक जण या जीवनामध्ये येऊन दुःखी आहे. याचं नावच काय आहे? दुःख आहे. दुःख बांधवडी आहे हा दुःख बांधवडी
संसार दुःख बांधवडी आहे हा 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 संसार आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे 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 दुःख बांधवडी आहे हा संसार 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 सुखाचा विचार नाही कोठे या संसारामध्ये कुठेही सुखाचा विचार नाही सगळीकडे दुःखच आहे मग एक बाई साधूकडे गेली आणि साधूला म्हटली साधू महाराज माझा मुलगा वारला आहे माझा मुलगा मेला आहे तुम्ही जर याला जिवंत करून दाखवलं तरच मी तुम्हाला साधू समजेन त्यावेळेस साधू महाराज म्हणले ठीक आहे मी तुझा मुलगा तुला जिवंत करून देईल परंतु माझी एक अट आहे ती म्हणली काय अट आहे त्यावेळेस ते साधू महाराज म्हणले माझी अशी अट आहे की ज्या घरचं कोणीच मेलेलं नाही त्या घरच्या मुठभर मोहऱ्या मला आणून दे म्हणजे मी तुझा मुलगा जिवंत करेन आता ती बाई सगळं गावभर फिरली दुसऱ्या गावातही फिरली घरोघर फिरली परंतु तिला एकही असं घर सापडलं नाही की ज्या घरातलं कोणीही मेलेलं नाही तिला तिकडेच बोध झाला की सगळ्यांचे सगळे मरतात आणि तिने आपल्या मुलाची अंत्यविधी केली आता जर आपल्या जीवनामध्ये दुसऱ्याचं सुख जर आपण पाहिलं तर आपण काय होतो दुःखी होतो एखाद्याच्या शेजारच्या घरामध्ये जर मोठा टीव्ही असला आणि आपल्या घरामध्ये जर जुना छोटा टीव्ही असला तर आपण त्याचा टीव्ही बघितला की आपण दुःखी होतो तर एखादा पायी चालणारा असला आणि त्याने सायकलवर जाणाऱ्याला बघितलं की तो दुःखी होतो सायकलवाल्याने मोटरसायकलवर जाणाऱ्याला पाहिलं की तो दुःखी होतो मोटरसायकलवाल्याने कारवाल्याला पाहिलं की तो दुःखी होतो आणि कारवाल्याने विमानावाल्याला बघितलं विमानात जाणाऱ्याला बघितलं की तो दुःखी होतो मग सगळीकडे हे
दुःखच आहे. जर आपल्याला संसारामध्ये जर समाधानी व्हायचं असेल तर आपल्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसाकडे पहा, म्हणजे आपलं समाधान होईल. पण जर आपल्याला ज्ञानाच्या दृष्टीने मोठं व्हायचं असेल तर आपल्यापेक्षा मोठ्या ज्ञानी माणसाकडे पहा, म्हणजे आपलं समाधान होईल. तुकाराम महाराज म्हणतात, या संसारातल्या समाधानाला समाधान मानू नका. प्रपंचातल्या नाही तर परमार्थातल्या समाधानाला समाधान मानायला शिका. परमार्थाला समाधान मानायला शिका, म्हणजे तुम्ही खरे सुखी व्हाल. विठ्ठल विठ्ठल पण आपण आपलं समाधान सर्व सुख कशामध्ये मानतो? तर घर, गाडी, बंगला ह्याच्यामध्ये आपण काय करतो? आपलं सर्व सुख मानतो. काही काही जण तर एवढे विचित्र असतात की मरायला तयार असतात पण 1 रुपया सोडायला तयार नसतात. एका गावामध्ये एक श्रीमंत पाटील होता. तो पाटील एवढा चिकट होता की कधी एखाद्या सप्ताहाकरिता देणगी द्यायचा नाही, कधीच कोणाला 1 रुपयाची सुद्धा मदत करत नव्हता. मग त्याचे शेजारी पंढरपूरला जायला निघाले. आणि त्या शेजाऱ्याने आग्रहाने त्या पाटलाला पंढरपूरला नेलं. आता हे पाटील आणि ते सगळे पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेच्या आंघोळीला गेले, स्नानाकरिता गेले. तिथे भगवंत रूपी वासुदेव उभे होते. दान पावले करत ते वासुदेव नेमके त्या पाटलाजवळ आले. आता देवाला कोणाच्या मनात काय आहे ते कळतं, आपल्याला कळणार नाही, परंतु देवाला ओठातलंही कळतं आणि पोटातलंही कळतं. मग ते वासुदेव रूपी भगवंत त्या पाटलाजवळ गेले आणि त्या पाटलाला पैसे मागू लागले. त्यावेळेस तो पाटील म्हणला, मी इथं आंघोळी करता आलेला आहे, माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही. तुम्ही काय करा, माझ्या रूमवर या, खोलीवर या, म्हणजे मी तुम्हाला पैसे देईल. आता या पाटलाला माहिती होतं आपल्याला सकाळीच निघून जायचंय. हे वासुदेवाला काय आपली खोली माहिती असणार आहे? परंतु तो भगवंत होता. मग तो पाटील गावाकडे जायला निघाला, तेवढ्यात हा वासुदेव तिथे गेला आणि त्या पाटलाला पैसे मागू लागला. तो पाटील म्हणला, वासुदेवा, मी काय केलं होतं, गावाकडून थोडेच पैसे आणले होते, परंतु ते सगळे पैसे खर्च झाले. आता तू काय कर, माझ्या गावी ये. आता त्या देवाला कोणाचं गाव सांगायची गरज आहे का? कोणाचं घर सांगायची गरज आहे का? ज्याने हे विश्व निर्माण केलं त्या विश्वाच्या निर्मात्याला कोणाचं घर किंवा कोणाचं गाव सांगायची गरज नाही. तो पाटील गावाकडे गेला आणि काही दिवसांनी हा भगवंत त्या पाटलाच्या गावात गेला. आता त्या पाटलाच्या घरासमोर जात असताना पाटलाने लांबूनच बघितलं की वासुदेव आलेला आहे. पाटलाने मरणाचं सोंग केलं आणि त्याची बायको त्याचं डोकं मांडीवर घेऊन रडायला लागली. आता हे वासुदेव तिथे गेला, त्याची बायको म्हणली, माझा नवरा वारला आहे, पाटील वारले आहेत आणि तुम्ही पैसे मागायला आलात. तेही भगवंतच होते. वासुदेव म्हणला, पैसे गेले ते जाऊ द्या, मला पैसे न्यायचे नाहीत, पण आता एवढ्या लांबून मी आलोय तर आता पाटलाची मौतच करून जातो. मग आता पाटलाची मौत करून जातो म्हणून वासुदेव म्हटले. परंतु ह्या पाटलाला वाटलं उठाव तर वासुदेवाला पैसे द्यावे लागतील, म्हणून हा पाटील काही उठायला तयार नव्हता. आता ह्या पाटलाच्या बायकोच्या आवाजाने शेजारचे सगळे गोळा झाले आणि पाटलाला कडक कडक पाणी करून त्या कडक कडक पाण्यानं आंघोळ घातली. तरी हा पाटील हालायला तयार नाही, पाटील उठलाच नाही. नंतर चिता रचली, त्या चितेवर या पाटलाला झोपवलं आणि अग्निटागही दिला, तरी पाटील उठायला तयार नाही. मग वासुदेव रूपी भगवंताला त्या पाटलाची दया आली आणि वासुदेव रूपी भगवंत त्या पाटलाला म्हणला, पाटील पैसा सुटला. तर पाटील म्हणला, हे बघ पठ्ठ्या, उठला. असं म्हणून पाटील उठला आणि चितावरून खाली उडी मारली. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, या संसारामध्ये काही असे धनलोभी माणसं असतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. या संसारासाठी
नामासाठी तुम्ही कितीही पैसा केला तर सोडला का नाही. संसारावरची माया सोडली, संसाराच्या नावी घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून या संसाराच्या नावाने आम्ही काय केलं, या संसाराला शून्य किंमत दिली आणि माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याला जास्त किंमत दिली आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन आम्ही केलं. आणि त्या नामचिंतनामध्ये आमची अवस्था अशी झाली की आम्हाला विदेही अवस्था प्राप्त झाली. हेच महाराज असवायचा कोठे आठवची नाही, 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 असवायचा कोठे आठवची नाही. एहीचा विदेही भोगुदशा, भोगुदशा एहीचे विदेही भोगुदशा, भोगुदशा. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार, 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 सर्व सुख लाल सर्व अलंकार, सर्व सुख लाल सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व अलंकार. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा. नामचिंतनाचा परिणाम तुकाराम महाराज या चरणामध्ये सांगतात. देहात राहून विदेह स्थितीचा आनंद उपभोगण्याचं साधन म्हणजे नामचिंतन आहे. माणूस हा सर्व सुखाचा अधिकारी आहे, सर्व सुखा अधिकारी मानव आहे. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पण या मानव जन्माला येऊन या सर्व सुखाचा अधिकार, या सर्व सुखाचा जो अधिकारी होत नाही तो करंट्या कपाळाचा आहे. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. तुकाराम महाराज म्हणतात, या जन्माला येऊन जो देवाचं नामस्मरण करत नाही, चिंतन करत नाही, तो करंट्या कपाळाचा आहे. मग मानव सर्व सुखाचा अधिकारी आहे तो कसा, तर एकदा यमलोकामध्ये यमराजा हत्तीला चिडू लागला. यमराजाला हत्तीला म्हटला, काय म्हणे, एवढासा छोटा माणूस आहे आणि एवढा मोठा बलाढ्य हत्ती, परंतु एवढ्या मोठ्या बलाढ्य हत्तीवर एवढासा माणूस नियंत्रण ठेवतो. तर हत्तीला राग आला. हत्ती म्हणला, यमराजा तुम्ही आतापर्यंत मेलेल्या माणसाला आणलं, आता एकदा मला जिवंत माणूस आणून दाखवा. यमराजाने लगेच यमदूतांना आदेश दिला, पृथ्वीवर जा आणि एक जिवंत माणूस घेऊन या. आता उन्हाळ्याचे दिवस होते. एक हुशार कवी बाजावर बाहेर झोपलेला होता. बाजावर झोपलेला होता. यमदूत आले आणि बाजा सकट त्याला वर उचलून घेऊन गेले. आता बाजा सकट वर उचलून गेले. त्या कवीला काहीच कळालं नाही. तिथं वर गेल्यानंतर तो बघतो, डोळे उघडून तर कुठे आहे, यमलोकात आहे. आता कवी कसे हुशार असतात, जेथे न जाय रवी तेथे जाय कवी, जिथे सूर्याचे किरण जात नाहीत तेथे कवीची नजर जाते. आणि कवी असल्यामुळे त्याच्यासोबत पेन आणि डायरी सोबतच असायची. आता त्या कवीने काय केलं, त्या यमराजाला बघितलं, तिथलं वातावरण बघितलं आणि डोकं लावलं. त्याने काय केलं तर वही आणि पेन काढला आणि तिथे एक चिठ्ठी लिहिली आणि ती चिठ्ठी यमदूताच्या हातात दिली. यमदूताने यमराजाकडे दिली. यमराजाने ती चिठ्ठी वाचली आणि यमराजाने त्या माणसाजवळ आले. यमराज आपले कपडे काढले, त्या माणसाला घालायला दिले. त्या माणसाचे कपडे यमराजाने घातले आणि त्या माणसाला आपल्या गादीवर बसवले आणि यमराज त्यांची पायाजवळ बसून सेवा करू लागले. आता हा नवीन यमराज तयार झाला होता. आता हे यमदूत काय करायचे, प्रत्येक माणसाला मेल्यानंतर आणायचे. तर आता यमराजाचं काम आहे पाप पुण्याचा निवाडा करून नरकात किंवा वैकुंठात पाठवणे. पण हा नवीन यमराजा काय करू लागला, कोणाचा पाप पुण्याचा निवाडा न करता प्रत्येकालाच वैकुंठामध्ये पाठवू लागला. आता वैकुंठामध्ये गर्दी व्हायला लागली. भगवान विष्णूला वाटलं, अरे एवढी वैकुंठामध्ये कसं काय गर्दी व्हायला लागली. कधीतरी एखादा माणूस वैकुंठात यायचा, काही एखाद्याने वैकुंठ यावे, ते तिही वैकुंठची केले आघावे. आता असा कोणता महात्मा भूतलावर अवतीर्ण झाला
आणि एवढे जण पुण्य करायला लागले आणि सगळेच वैकुंठात यायला लागले. मग आता वैकुंठात गर्दी व्हायला लागली म्हणून भगवान विष्णू यमदूताच्या दरबारामध्ये यमराजाच्या दरबारामध्ये आले. आणि यमराजा बघतात तर काय, यमराजा कोणाला तरी गादीवर बसून खाली त्या माणसाची सेवा करत आहे. भगवान विष्णूने यमराजाला विचारलं, ही काय भानगड आहे? त्यावेळेस यमराजा त्या भगवान विष्णूला म्हटला की ही चिठ्ठी बघा, मला ही तुम्ही चिठ्ठी दिली होती. भगवान विष्णूने ती चिठ्ठी बघितली आणि त्या चिठ्ठीत काय लिहिलेलं होतं माहिती का? त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं होतं की यमराज, आता तुमची मुदत संपली आहे. तुम्ही ही गादी खाली करून या माणसाला त्या गादीवर बसवा आणि तुम्ही त्याची सेवा करा. आता भगवान विष्णूने ही चिठ्ठी बघितली आणि भगवान विष्णू म्हणले, ही बनावट चिठ्ठी आहे, मी कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नाही. त्यावेळेस भगवान विष्णू त्या माणसाला म्हणले, का रे तू असं का केलंस? ही चिठ्ठी का लिहिली आणि तू इथे कसा आलास? त्यावेळेस तो माणूस म्हणला, मी इथे आलो नाही, मला इथे आणलं गेलं आणि माझ्या अक्कल हुशारीने मी ही गादी मिळवली. बरं, भगवान विष्णू म्हटले, मग आता तू सगळ्यांनाच वैकुंठात का पाठवलं? त्यावेळेस तो माणूस म्हणला, या गादीचा भरवसा नाही, कधी ही गादी माझ्याकडून जाईल म्हणून मी प्रत्येकाला वैकुंठात पाठवलं. मग आता त्यावेळेस भगवान विष्णू म्हणले, बरं आता तू काय कर, खाली जा. तो म्हणला, मी खाली जाणार नाही, नाहीतर अगोदर गीतेतलं वचन खोडा, यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम, हे वचन अगोदर खोडा, नंतर मी खाली जातो. कारण एकदा जो देवाला प्राप्त झाला तो खाली जात नाही. मग त्यावेळेस भगवान विष्णू म्हणले, जाऊ देते गीतेतलं वचन, तू काय कर, चल आता माझ्या सोबत चल. त्यावेळेस तो माणूस म्हणला, मी तुमच्या सोबत येऊ शकत नाही एकटा, मला या हत्तीमुळे मी वरती आलोय, तर या हत्तीलाही सोबत घेऊन चला. त्यावेळेस भगवान विष्णू म्हणले, त्या हत्तीला वर घ्यायला त्याचं एवढं पुण्य नाही. ते म्हणले, कस काय? तुम्ही एक गजेंद्र हत्ती अगोदरच नेला आहे, ह्या हत्तीला घ्यायला काय झालं? भगवान विष्णू म्हणले, चल बाबा हत्तीलाही नेतो. त्यावेळेस हत्तीने मागे वळून पाहिलं आणि यमराजाला म्हणला, बघितला का जिवंत माणसाचा प्रताप? मला खूप चिडवत होतात ना की एवढा मोठा हत्ती आणि एवढूसा माणूस त्याच्यावर नियंत्रण ठेवतो, आता तुम्हाला कसं याने तुमची जिरवली विठ्ठल. यमराज म्हणले, जिवंत माणसाची परत भेट नसावी, एवढा अधिकार माणसाला आहे. एवढा हा मनुष्य देह दुर्लभ आहे, हा सहज मिळतो का? नाही. याच्या हा नरदेह दुर्लभ आहे आणि नरदेह दुर्लभ जाना शतवर्ष दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, दयामध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदन. तुम्ही वाद्य वाद्य म्हणा रे, तुम्ही वाद्य वाद्य म्हणा, वाद्य वाद्य म्हणा रे, तुम्ही वाद्य वाद्य म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एवढा हा नरदेह दुर्लभ आहे. या नरदेहाला आलं तर काय करा, देवाचं नामचिंतन करा. देवाने हा देह आपल्याला कशासाठी दिलेला आहे? तर देवे दिला देह, देवाने हा देह आपल्याला भजनाकरिता दिलेला आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्ही सर्व कामधंदा सोडून त्या देवाचं नामचिंतन भजन करायचो आणि त्या भजनाच्या आनंदामध्ये आम्हाला आमच्या देहाची सुद्धा आठव राहत नव्हती. एक वेळेचा प्रसंग आहे, तुकोबरायांचे मेहुणे तुकोबरायांच्या घरी जेवायला आले होते. त्यावेळेस तुकोबरायांची परिस्थिती नव्हती की त्यांना स्वयंपाक करून जेवू घालावं. तुकोबराय स्वतः आपली परिस्थिती सांगतात, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्रे घर राखीती. तुकोबराय आपली स्वतःची परिस्थिती सांगतात. तुकोबरायांना स्वयंपाक त्या जिजाबाईच्या भावाला स्वयंपाक करण्याची सुद्धा त्यांची परिस्थिती नव्हती. मग जिजाबाईने काय केलं,
उधार पाधार किराणा आणला आणि जेवायला स्वयंपाक केला. आता आपला भाऊ जेवायला आला आहे या आनंदाच्या भरामध्ये जिजाबाई त्या स्वयंपाकामध्ये मीठ टाकायला विसरले. आता सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक केला, त्याच्यामध्ये आमटी भात कशातच मीठ नव्हतं. पण आता जिजाबाईला माहितीच नव्हतं. जिजाबाईने तुकाराम महाराजांना आणि त्यांच्या भावाला जेवायला वाढलं. आता जेवायला वाढल्यानंतर तुकाराम महाराजांचा सपाटा चालूच होता. तुकाराम महाराज भराभर जेवू लागले आणि त्यांचा मेहुणा चाखत माखत जेवू लागला. आता जिजाबाईला वाटलं, अरे आपण ज्याच्यासाठी स्वयंपाक केला तो आग्रह करूनही काही घेत नाही आणि तुकाराम महाराजांचा आपला रपाटा चालूच आहे. पटापट जेवायला लागले. त्यावेळेस त्यांची जेवणं झाले, त्यांनी हात धुतला. आता या भावाला वाटलं की घरचा मालकच सांगत नाही याच्यात मीठ नाही, म्हणून आपण कसं सांगावं. त्यावेळेस त्यांची जेवणं झाले आणि ते बैठकीत जाऊन बसले. आता बैठकीत जाऊन बसल्यानंतर जिजाबाई जेवायला बसल्या. जिजाबाई जेवायला बसल्या, पहिलाच घास घेतला की कळालं ह्याच्यामध्ये मीठ नाही. रुचीने दी अन्न जात न सताल बन, जात न सताल बन, जात न सताल बन. रुचीने दी अन्न जात न जिजाबाईंना राग आला. म्हणे महाराजांनी मला सांगितलं नाही की ह्याच्यामध्ये मीठ नाही. जिजाबाई राग महाराजांकडे गेल्या आणि महाराजांना म्हणल्या, का हो माझा भाऊ जेवला नाही. तुकाराम महाराज, मग मी काय करू. तुकाराम महाराज म्हणले, त्याला भूक नसेल. ते म्हणले, नाही भूक नाही, अन्नामध्ये मीठच नाही. ते म्हणले, मी काय करू, मी स्वयंपाक केलाय का. नाही. त्या म्हणल्या, तुम्ही स्वयंपाक नाही केला पण तुम्ही जेवायला बसले होते, तुम्हाला सांगता येत नव्हतं का. काय खातो आम्ही आसया सांगाते, कैसे लागते निनोखी. काय खातो आम्ही आसया त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणले, आम्ही काय खातो हे आमचं आम्हालाच कळत नाही. काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे हे लागते नेनोमुखी. हे कसा सोबत आम्ही काय खातो हे आमचे आम्हाला कळत नाही. कारण तुकाराम महाराजांची जी विदेही अवस्था प्राप्त झालेली होती, त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या अंगाला तिथे पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही 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 झालो अग्निरूप. लागोनी रे बाबा पुण्याकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार.
आनंद निर्भय डोलू सर्व अलंकार सर्व अलंकार वा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा. ही तुकाराम महाराजांची अवस्था कशामुळे झालेली होती तर नामस्मरणाने झालेली होती. म्हणून प्रत्येकाने आता एकदा भजन करा. विठोबा रखुमाई. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा. तुकाराम महाराज म्हणतात या नामस्मरणामुळे आमची विदेही अवस्था प्राप्त झालेली आहे. यामुळे आमच्या अंगाला कोणतेही गुणदोष लागत नाही. आम्ही या नामस्मरणाच्या अग्नीमध्ये पवित्र झालेलो आहोत. म्हणून आमच्या अंगाला आता कोणताही गुणदोष लागत नाही. म्हणून प्रत्येकाने या मानवी जीवनामध्ये जन्माला आलेलो आहोत तर देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. माणसाने संतांची संगत धरली पाहिजे. सदा संगती कोणाची धरली पाहिजे तर सज्जनाची धरली पाहिजे. संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची हो. संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची हो. संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. सावली नसा दुष्ट दुर्जनाची. सावली नसावी सावली नसावी दुष्ट दुर्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा संगती करावी सदा सज्जनांची. सावली नसावी दुष्ट दुर्जनांची. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये संतांची संगत केली पाहिजे. सज्जनांची संगत केली पाहिजे. झालेली कीर्तनरूपी सेवा सर्व श्रोते सज्जन मायबाप टाळकरी विनेकरी पखवाज वादक साऊंड सिस्टीम सर्व कीर्तनाकरिता आलेले श्रोते सज्जन मायबाप आपल्या गावातील सर्व टाळकरी विनेकरी पखवाज वादक गायनाचार्य सर्वांच्या चरणी गुरु गंगा भारती महाराजांच्या चरणी माऊलींच्या चरणी तुकोबारायांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्णविराम. ज्ञानेश्वर दानेश्वर माऊली जय जय दानेश्वर माऊली जय जय दानेश्वर माऊली.